रिबा शालल्ला बारी लल्ला हो रा बाबा ली लल्ला रे बेबे या बाबा ली लल्ला रिबा शालल्ला बारी लल्ला हो रा बाबा ली लल्ला हो रे बेबे या बाबा ली लल्ला रि बाबा शालल्ला बारी लल्ला हो रा बाली लल्ला रे बेबे या बाबा ली लल्ला रि बाबा शालल्ला बारी लल्ला हो रा बारी रा 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 हो रे बे या बाली लल्ला रे बेबा शालल्ला बारी लल्ला हो रा अंतरल्ला बारी लल्ला रे बे या बाली लल्ला रि बाबा शालल्ला बारी लल्ला हो रा बाली लल्ला रे बेबे या बाबा ली लल्ला रि बाबा शालल्ला बारी लल्ला हो रे बेबे या बाबा ली लल्ला रि बाबा शालल्ला बारी लल्ला हो रा बाली लल्ला रे बेबे या बाबा ली लल्ला रि बाबा शालल्ला बारी लल्ला हो रा बारी रा रा हो रे बे शालल्ला बारी लल्ला हो रा बाली लल्ला रे बे या बाली लल्ला रि बा शालल्ला बारी लल्ला हो रे बेबे या बाबा ली लल्ला रि बाबा शालल्ला बारी लल्ला हो रा बाली लल्ला हो रे बेबे या बाबा ली लल्ला रि बा शालल्ला बारी लल्ला रे बेबे या बाबा ली लल्ला रि बा शालल्ला बारी लल्ला हो रा बाली लल्ला रे बेबे या बाबा ली लल्ला रि बा शालल्ला बारी लल्ला हो रा बाबा ली लल्ला रे बेबे या बाबा ली लल्ला रि बाबा शालल्ला बारी हो रा बारी रा 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 रे बे या बाली लल्ला रि बा शालल्ला बारी लल्ला हो रा बाली लल्ला रे बेबे या बाबा ली लल्ला रि बाबा शालल्ला बारी लल्ला हो रे बे या बाली लल्ला रि बा शालल्ला बारी लल्ला हो रा बाबा ली लल्ला रे बेबे या बाबा ली लल्ला रि बा शालल्ला बारी लल्ला हो रा बाबा ली लल्ला रे बेबे या बाबा ली लल्ला रि बा शालल्ला बारी लल्ला हो रा बाली लल्ला हो रे बेबे या बाबा ली लल्ला रि बाबा शालल्ला बारी लल्ला. हालेलुया हालेलुया हालेलुया. सर्वांनी उभेच राहूया. हे स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या निर्माण करता प्रभू परमेश्वरा, हे प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो पिता परमेश्वर. तू आज आम्हाला सुंदर असा दिवस दिल्याबद्दल, या सुंदर दिवसात प्रभू तू आम्हाला जागं केल्याबद्दल, तू आम्हामध्ये वायू दिल्याबद्दल, आम्हाला जीवित ठेवल्याबद्दल, तुझ्या प्रेमाने दयेने व शांतीने आम्हाला भरल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद देतो पिता परमेश्वर. तुझं वचन म्हणत आहे, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने उपस्थित असतील तिकडे मी हजर असेन. होय प्रभू, तू इकडे हजर आहेस, तुझे दिव्य दूत इथे हजर आहेस, म्हणून तुला धन्यवाद. धन्यवाद देतो पिता परमेश्वर. तू माझ्या मुखातून सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आज आम्हाला शिकवणार आहेस. माझ्या मुखातून मी नाही तर तू बोलणार आहेस. तुझा पवित्र आत्मा माझ्या मुखातून कार्य करणार आहेस, म्हणून पवित्र आत्म्याला धन्यवाद. धन्यवाद देतो पिता परमेश्वर. तू आज वाढणार आहेस, मी खुटणार आहे, म्हणून धन्यवाद. सर्व आदर, सर्व महिमा, गौरव तुलाच असो, तुझाच असो, म्हणून धन्यवाद. ही प्रार्थना मी जिवंत प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन आमेन आमेन. हालेलुया हालेलुया. सर्वांना गुड मॉर्निंग. बसून घ्या. मग कशा आहेत सर्वजण? चांगली झोप झाली? एकदम मजेत? थंडी आहे थोडी का जास्त आहे? चांगलं आहे. थंडीच पाहिजेच थोडं, बरोबर. परमेश्वराने ऋतू बनवलेत तर हर एक ऋतूची मजा माणसाने घेतलीच पाहिजे, बरोबर की नाही? किती जण नवीन आहेत, कधी या रिट्रीटला पहिले फर्स्ट टाइम आलेत? धन्यवाद प्रभूला, धन्यवाद. मराठी सर्वांना समजतं ना? ओके, धन्यवाद येशू. हाँ, बीच बीच में मांगता है तो मैं हिंदी बोलू का? हाँ, मी मध्ये बीच बीच में बोल देगा. ओके. हालेलुया. सब लोग मुंबई से ही कि मुंबई का बाहर से भी है? अच्छा, चांगला आहे. सर्व इथूनच आहेत. कोण आउट ऑफ मुंबई नाही ना? आहेत. अच्छा, चालेल चालेल. ओके. हालेलुया हालेलुया. तर किती जण शब्द वापरतात, बोलतात, शब्द बोलतात? किती जण शब्द बोलतात? शब्द बोलत नाही क्या? कितना जन बात करते? कितना जन बात करते? सब लोग करते हैं ना? करते कि नहीं करते?
करते कि नहीं करते? तो अपन को ये पूरा जग में और ये दुनिया में, या संपूर्ण जगामध्ये माणसं वेगवेगळ्या निराळ्या भाषा बोलतात, निराळे शब्द बोलतात, निराळे यंत्रणा वापरतात. ज्याच्या जगामध्ये जे नवीन यंत्र आहे, कोण ईमेल नाही करतो, कोण व्हॉट्सअप नाही करतो, कोण मोबाईलने बोलतो, वेगवेगळ्या प्रकाराने बोलतात, बरोबर. पण काय बोलतो, कसले शब्द वापरतो ते महत्वाचे आहेत की नाही? ते महत्वाचे आहेत की नाही? कारण शब्द काय माहित आहे, शब्द तर आपण बोलतो संपूर्ण 24 तासामध्ये, पण ते खरोखर शब्द जीवन देणारे शब्द आहेत की मरण देणारे शब्द आहेत? ते शब्द जे आपल्या मुखातून निघतात ते जीवन देणारे शब्द आहेत की मरण देणारे शब्द आहेत? नक्की जीवन देणारे. पण असं सर्वाबरोबर होतं का सर्व त्याच्या मुखातून शब्द जे निघतात ते जीवन देणारेच होतात? जेव्हा मी पण वचनामध्ये नव्हतो तर माझ्या मुखातून पण भरपूर शब्द निघायचे, भरपूर. म्हणजे 24 तासामध्ये भरपूर काय चालायचं, कारण मला वचनाचं ज्ञान नव्हतं. बायबलमध्ये नीतिसूत्रामध्ये एक वचन आहे, आपण घेऊया 18:21. नीतिसूत्रामध्ये प्रोव्हर्ब्स 18:21. कोणाला भेटला असेल तर वाचून घ्या. जिवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. बघा, आपण एक एक शब्द वाचूया. जेव्हा आपण एक एक शब्द वाचतो ना तेव्हा आपल्याला ते वचन कळतं. जिवेच्या हाती, जिवेच्या हाती म्हणजे काय? एक आहे जीव, बरोबर. तर जिवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे. म्हणजे आपल्या जिभेमध्ये जीवन पण आहे आणि मृत्यू पण आहे आणि मरण पण आहे. त्याची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. म्हणजे जसा मुखात आपण शब्द काढतो तसंच फळ येते. हालेलुया. आता जेव्हा मी वचनामध्ये नव्हतो ना आणि जेव्हा मी वचनामध्ये आलो आणि जेव्हा हे मला हा जा वचन मला कळलं ना तर मी जरा शॉक झालो. मी बोला असं होऊ शकतं का आपल्या जिवेच्या हातामध्ये जीवन आणि मरण आहे? असं कसं शक्य आहे? मी एकदम शॉक झालो. मला अरे काय एवढं छोटं देवाने जीभ दिले, त्या जिभेच्या द्वारे माझं संपूर्ण जीवन आणि मरण त्याच्यामध्ये हे कसं शक्य आहे? पण जेव्हा मला हे वचन कळलं आणि त्याच्यावर मी थोडा अभ्यास केला तेव्हा कळलं की जे काय मी शब्द माझ्या मुखातून बोलतो त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. ते शब्द मी कसं बोलतो, जीवनाचे बोलतो की मरणाचे बोलतो? मग मी तुम्हाला सुद्धा विचारतो की तुम्ही संपूर्ण 24 तासामध्ये जे शब्द बोलतायत ते जीवनाचे शब्द बोलतायत की मरणाचे शब्द बोलतायत? विचारा स्वतःला, तुमच्या स्वतःला विचारा की मी या संपूर्ण दिवसातून 24 तासातून माझ्या मुखातून कुठले शब्द निघत आहेत? जीवनाचे शब्द निघत आहे की मरणाचे शब्द निघत आहेत? विचारा. मेरे पूरे 24 घंटे में मेरे मुंह से निकलने वाले जो शब्द है वो कौन से है? जीवन देनारे है क्या मृत्यु देनारे है? पूछो अपने आप को. Ask yourself that whatever I utter from my mouth in 24 hours, it gives me life or it gives me death. Ask yourself. विचार करा. कारण काय असतं, माणूस वचनामध्ये येऊन सुद्धा ना ही मोठी चूक करते. मी सुद्धा वचनामध्ये येऊन हे वचन कळलं होतं तरी सुद्धा माझ्या मुखातून
शब्द निघायचे ते, पण कसं आपल्याला त्याच्यावर या ज्या वचनावर आपण मनचिंतन करणार, त्याच्यावर आपण एकदम खोलमध्ये अभ्यास करणार, तेव्हाच आपण आपल्या मुखातून जे निघणारे शब्द आहेत ना ते जीवनाचे शब्द होतील. हालेलुया. तर मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला हे वचन पहिला माहित होतं की आता कळलंय? तुम्हाला वचन पहिलं तुम्ही ऐकलं होतं, वाचलं होतं की आता तुम्हाला कळलंय? तुम्ही बोलणार नाही ना तर आपल्याला मस्त मजा येणार नाही. वाचलं होतं पण तुम्हाला त्याचा अर्थ समजला होता? थोडंसं समजलं होतं. चला, काय असतं माहित आहे, मी सुद्धा जब चौथीला होतो ना, 4th स्टँडर्डला होतो, मैं जब चौथी में था तब से मैं बायबल पढ़ने का, तेव्हापासून मी बायबल वाचायचो. पण कसं वाचायचं म्हणून वडिलांनी सांगितलं बा रोज बायबल वाच, शाळेला जायच्या आधी बायबल वाच, म्हणून मी वाचायचो. त्याच्यात काय लिहिलंय, त्याचा अर्थ काय आहे, तो अर्थ, त्याचा अभ्यास काय आहे, तो अभ्यास माझ्या जीवनामध्ये कायचं कार्य करू शकतो हे मला काहीच माहित नाही. वाचायचं म्हणून वाचायचं. होय बाबा विचारले बायबल वाचलंस तर? बायबल वाचलं. पण जेव्हा मी वचनामध्ये आलो आणि जेव्हा मला हे वचन कळलं आणि त्याचं स्पष्टीकरण मला दिलं, त्या प्रिचरने जेव्हा स्पष्टीकरण सांगितलं पवित्र आत्म्याद्वारे, तेव्हा मला कळलं की आपल्या जिभेमध्ये, शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे. ते शब्द जे आपण बोलतो आहे ते जीवन सुद्धा देऊ शकतात, मरण सुद्धा देऊ शकतात. तर मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला जर एक अद्याप कळलं नसेल तर तुम्ही पवित्र आत्मा विचारा की पवित्र आत्मा याच्या मागचं जे रहस्य आहे, इसमें जो सीक्रेट है, ये जो वचन में सीक्रेट जो है उस सीक्रेट हमको बता. त्याचे जे रहस्य आहे ते रहस्य आम्हाला खुल्लं कर, आम्हाला समजू दे. कारण काय, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत आपल्या मुखातून भरपूर शब्द निघतात की नाही निघतात? निघतात की नाही निघतात? मग ते कुठले शब्द आहेत? ते देवाला धरून शब्द आहेत का देवाला लांब करणारे शब्द आहेत? देवाला खरोखर असं आहे? कधी कधी होतं, बरोबर आहे, कधी कधी आपल्या मुखातून होतं, बरोबर आहे. माझे सुद्धा व्हायचं, मी पण बोलतो, माझे पण आता पण कधी कधी होतं. पण कसं आहे, जेव्हा होतं लगेच जाणीव होतं आणि नेक्स्ट टाइम करेक्शन करायचं आहे. होतं, पश्चाताप करायचं आहे, करेक्शन करायचं आहे, तेव्हाच आपलं शिकणार. आपण जर फक्त वचन ऐकणार, त्याच्यावर कृती करणार नाही, ते ऍक्शन मध्ये आणणार नाही, अपन वचन सिर्फ सुनेंगे और उसको एक्शन में लाएंगे नहीं ना, तो काम नहीं करेगा. हाँ, बघा कसं आहे माहित आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. कारण एकदा शब्द बोलला की समोरच्या व्यक्तीला तो लागला, त्याला बोलू नाही शकत सॉरी ना. भले आपण त्याला सॉरी बोललो, पण तो ज्याला शब्द लागलाय तो लागलाय, बरोबर आहे. बाण सोडलाय म्हणजे सोडलाय, परत त्याला पकडू नाही शकत ना, बरोबर आहे ना. तर कसं आहे बघा, जेव्हा मी माझं थोडं एक्झाम्पल सांगतो. वचनामध्ये येऊन सुद्धा याच्यावर मी अभ्यास केला नाही. अभ्यास म्हणजे काय माहिती आहे, वचन माहिती आहे पण त्याला कृतीमध्ये नाही आणलंय. माणसं काय करतात, रिट्रीटला येतात, प्रे मीटिंगला जातात, वचन ऐकतात, पण ते ऍक्शन मध्ये आणत नाही, कृतीमध्ये आणत नाही. बहुत सारे आदमी लोग क्या करते, प्रे मीटिंग को जाते, रिट्रीट को आते, जो कुछ प्रीचर सिखाता है वो नोट करते, लिखते, लेकिन अपने जीवन में उसका इस्तेमाल नहीं करते. आणि जो माणूस आपल्या जीवनामध्ये हे इस्तेमाल करणार नाही ना, त्याचं जीवन तसंच आहे, त्याचं जीवन वाढणार नाही, तो वचनामध्ये पुढे जाणार नाही. कारण तो बोलतो एक
तो बोलतो एक, कृती करतो वेगळा. तो बोलतो एक, कृती करतो वेगळा. ही स्पीक द वर्ड बट हिज ॲक्शन्स आर नॉट अलाइन टू दी वर्ड, नॉट अलाइन टू दी वर्ड ऑफ गॉड. वो बोलता है, वचन बोलता है, लेकिन जो उसका एक्शन है, जो उसका कृति है, वो जो कुछ कर रहा है वो देव का शब्द का बरोबर नहीं है, वो देव का शब्द का अगेंस्ट है. हालेलुया. तो अगर अपन को ये वचन अपने जीवन में इसका उपयोग करने का है तो पवित्र आत्मा का मदद लेके अपन को इसको सीखने का है की पवित्र आत्मा मला शिकव, याच्यातलं मागचं रहस्य काय आहे. आणि जेव्हा पवित्र आत्मा शिकवणार तेव्हा ते आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. जर आपण वापर केला नाही तर मग काहीच फायदा नाही हे वचन आपल्याला त्याचा अभ्यास करून किंवा समजून. हालेलुया. हालेलुया. समजतं का नाही समजतं तुम्हाला? समजतं का नाही समजतं? जेव्हा मला हे कळलं नाही वचन तेव्हा बोला अरे बापरे, मी एवढ्या वर्षी काय करत होतो, माझ्या मुखातून काय काय शब्द निघत होते, मी काय काय बोलायचो, मी किती जणांना माझ्या शब्दामुळे किती जणांना मी त्रास दिलाय, किती जण जीवन त्यांचा आनंद मी खराब केलाय. पण वचन काय सांगते, जेव्हा तुम्हाला सत्य कळेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. यू विल नो द ट्रूथ अँड ट्रूथ विल सेट यू फ्री. हालेलुया. तर जेव्हा मला हे कळलं तेव्हा काय झालं, मी बंधमुक्त झालो, मी बंधमुक्त झालो. तर आपल्याला सुद्धा हे जे वचन आहे या वचनावर अभ्यास करायचा आहे, शिकायचं आहे. नक्की वचन आपल्याला काय सांगत आहे, पवित्र आत्मा आपल्याला रिव्हील करणार. जर तुम्ही त्याला घेऊन बसले, या वचनाला वेळ दिला तर नक्की पवित्र आत्मा तुम्हाला याच्या मागचं जे रहस्य आहे ते तुम्हाला शिकवणार. हालेलुया. हालेलुया. कारण काय आहे, शब्द जो आहे ना तो कोणाला दुखू पण शकतो. कारण शब्दामध्ये काय माहित आहे, सामर्थ्य आहे, पॉवर आहे. देवाने जो शब्द दिला ना त्याच्यामध्ये सामर्थ्य दिले, पॉवर दिले. तर तो शब्द चांगलं सुद्धा करू शकतो, तो शब्द वाईट सुद्धा करू शकतो. हालेलुया. आपण जाऊया वचनामध्ये. नीतिसूत्र 13:3 वचन करा. नीतिसूत्र 13:3, Proverbs 13:3. जो आपले तोंड सांभाळतो, जो आपले तोंड सांभाळतो, सर्वजण यांच्या मागे माझ्या मागे बोलायचंय. जो आपला तोंड सांभाळतो, जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो, तो आपला जीव राखतो. तो आपले जो आपले तोंड वाचतो त्याच्यावर अरिष्ट येते. जो आपले तोंड वाचतो त्याच्यावर अरिष्ट येते. समजलं वचन काय तुम्हाला? हे वचन समजलं का? जो आपले तोंड सांभाळतो म्हणजे बोलताना आपले शब्द जे आहेत ना सांभाळतो, म्हणजे आपल्या मुखातून निघणारे शब्द आहेत ते जीवनाचे शब्द आहेत किंवा मरणाचे शब्द आहेत. जो आपला तोंड सांभाळतो तो आपले जीव राखतो. जो जीवनाचे शब्द बोलतो त्याचं जीवन काय, जीव राखतो. आणि जो आपले तोंड वाचतो त्याच्यावर अरिष्ट येते. जो मरणाचे शब्द बोलतो त्याचं जीवन. हालेलुया. हालेलुया. कारण काय माहितीये, माणूस आपल्या तोंडातून जो बोलतो, जो शब्द काढतो, तो त्याचा विचार करतो का? त्याच्या शब्दावर विचार करतो का? माझ्या मुखातून जे शब्द निघाला आहे तो जीवन देणारा शब्द आहे की मरण देणारा शब्द आहे? तो शब्द कोणाला दुखू शकतो, तो शब्द कोणाला आनंद देऊ शकतो. एकदा शब्द निघाला त्याला आपण परत मागे घेऊ शकतो का? घेऊ शकतो का? नाही ना. निघाला तो निघाला. मग शब्द निघायच्या आधी आपला विचार करायचा आहे, बरोबर आहे. तर वचन तेच सांगते आपल्याला, जो आपले तोंड सांभाळतो. मला माझ्या तोंड सांभाळायचं आहे, माझ्या तोंडातून काय निघते बाहेर, जीवनाचे शब्द निघतात किंवा मरणाचे शब्द निघतात? खरोखर जीवनाचे शब्द निघतात. वचन तेच सांगत आहे.
ज्याचे जीवनाचे शब्द निघतात त्याचा जीवन पुढे जाईल, जो मरणाचे शब्द काढेल त्याचा सर्वनाश होईल. हालेलुया, हालेलुया. कारण काय आहे, शब्दामध्ये सामर्थ्य आहे. शब्द तुम्हाला विश्वासामध्ये आणू शकतो, शब्द तुमचा विश्वास कमी करू शकतो. शब्द तुम्हाला जीवन देऊ शकतो, शब्द तुमचं जीवन घेऊ पण शकतो. शब्द तुम्हाला तुमचे संबंध चांगले ठेवू शकतात, शब्द तुमचे संबंध खराब पण करू शकतात. हालेलुया, हालेलुया. कारण काय आहे, तुमचं जीवन चांगलं पण शब्दाने होईल, तुमचं जीवन शब्दाने नष्ट सुद्धा होऊ शकतो. तर आपल्याला विचार करायचा आहे का आपल्या दिवसातून मुखातून निघणारे जे शब्द आहेत ते जीवन देणारे आहेत की मृत्यू देणारे आहेत. हालेलुया. आपल्याला विचार करायचा आहे की खरोखर माझ्या मुखातून जे शब्द निघत आहेत ते कुठले आहेत, जीवन देणारे आहेत की मृत्यू देणारे आहेत, माझ्यासाठी सुद्धा आणि इतरांना सुद्धा, माझ्यासाठी सुद्धा आणि इतरांना सुद्धा. कारण काय आहे, शब्द आपल्या जीवनामध्ये भरपूर महत्वाचे आहेत. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण शब्दचा वापर करतोच आणि तो एक आपल्यासाठी एक साधन आहे. शब्द, बरोबर आहे, शब्द एक आपल्यासाठी एक साधन आहे, एक दुसऱ्याला कम्युनिकेशन करण्यासाठी, एक दुसऱ्याबरोबर संवाद होण्यासाठी शब्द हे महत्वाचे आहेत. पण त्या शब्दामध्ये परमेश्वराने काय दिलंय, सामर्थ्य दिलंय. आणि ते सामर्थ्य काय आहे, आपल्यासाठी आहे. पण ते आपण चांगल्यासाठी वापरतो की आपण वाईटासाठी वापरतो. हालेलुया, हालेलुया. कारण जर माझ्या शत्रूला मला मारायचं आहे तर मी शब्दाने मारू शकतो. जर माझ्या शत्रूला मारायचं आहे तर मी शब्दाने मारू शकतो. जर मला कोणावर रागायचं आहे तर मी शब्दाने त्याच्यावर रागू शकतो. पण जर माझे शत्रू मला प्रेम करायचं आहे तर मी शब्दानेच प्रेम करू शकतो. जर मला दुसऱ्याला प्रेम करायचं आहे तर मी शब्दानेच प्रेम करू शकतो. तर शब्द आपल्या जीवनामध्ये भरपूर महत्वाचे आहेत. हालेलुया, हालेलुया. समजतं का नाही समजतं? काही फास्ट चाललोय? फास्ट चाललं असेल तर बोला, मी थोडी स्पीड कमी करतो. बरोबर आहे? या या या. हालेलुया. कारण काय आहे, शब्दच आपल्याला जीवनामध्ये विजय देऊ शकतो. शब्दच आपल्या जीवनामध्ये आपल्याला विजय देऊ शकतो. आपण शब्द कुठले काढतो, आपल्या मुखातून आपण शब्द कुठले काढतो ना, ते भरपूर महत्वाचे आहेत. आपण दुसऱ्यांचं जीवन सुद्धा शब्दामुळे नष्ट करू शकतो. फक्त दुसऱ्यांचंच नाही, आपलं सुद्धा शब्दातून आपण आपलं जीवन सुद्धा नष्ट करू शकतो. हालेलुया, हालेलुया. कारण काय आहे, शब्द असा आहे ना, जे अंतकरणातून येते, जे अंतकरणातून येते ते मुखाच्या वाटी आपण बोलतो. म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये जे बसलं आहे ना, तेच आपण मुखाच्या वाटी बोलतो. प्रभू असं म्हणतो की तुमच्या अंतकरणामध्ये जे आहे ना, तेच तुम्ही मुखाच्या वाटी बोलताय. तर आपल्याला विचारायचं, माझ्या अंतकरणामध्ये काय आहे, मेरे हृदय में क्या है, सच्चाई है या बुराई है? मुझे खुद को पूछने का है. बुराई है तो बुराई ही निकलेगा मुंह से, अच्छाई है तो अच्छाई निकलेगा. माझ्या जीवनामध्ये जर माझ्या अंतकरणामध्ये चांगल्या गोष्टी आहेत तर चांगलंच निघणार, माझ्या हृदयामध्ये वाईट गोष्टी आहेत तर वाईटच निघणार. आपल्या, कारण प्रभू म्हणतो तुझ्या अंतकरणामध्ये जे आहे ना, तेच तुझ्या मुखाच्या वाटी बाहेर निघणार. तर आपण प्रत्येकाला विचारायचं की माझं अंतकरण कसं आहे, चांगल्याने भरलंय का वाईटाने भरलंय? जर चांगल्याने भरलं असेल चांगल्याच गोष्टी येणार, वाईटाने भरलं असेल तर वाईटच गोष्टी येणार. बरोबर की नाही? बरोबर आहे की नाही? आपण कधी कधी काय होतो, आपण रागामध्ये असतो, बरोबर आहे, रागामध्ये होतो का नाही, मग आपण काय करतो, आपल्या मुखातून काय निघतंय, रागच निघतंय. बरोबर आहे, कारण आपल्यामध्ये आतमध्ये काय झालंय, एक राग भरलाय. बरोबर ना? राग भरल्यामुळे तो कुठेतरी काय झालं, तो निघतो बाहेर. बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे,
पहिलं आपलं अंतःकरण काय करायचं आहे, साफ करायचं आहे. आपल्या हृदयामध्ये ना आपल्या अंतःकरणामध्ये पहिला चांगल्या गोष्टी आणायच्या आहेत, प्रेम आणायचं आहे, दया आणायची आहे, शांती आणायचं आहे, विश्वास आणायचा आहे. तेव्हाच आपल्या मुखातून ते निघणार. जे आपण ठेवणार आतमध्ये भांड्यामध्ये तेच बाहेर निघणार. हालेलुया, हालेलुया. समजतं का नाही समजत, समजतं का नाही समजत. जसं जज कोर्टामध्ये जज असतो का नाही, कोर्टामध्ये जज असतो का नाही, बरोबर आहे. मग त्या जजला पॉवर असते की नाही, कोणाला सोडायला की कोणाला मध्ये टाकायला आतमध्ये, असतं का नाही. तसंच आपल्या शब्दामध्ये आहे. कोणाला चांगलं करायला, कोणाचं वाईट करायला, कोणाला दुखवायला तर कोणाला त्रास द्यायला, कोणाचं चांगलं करायला तर कोणाचं वाईट करायला, कोणावर प्रेम करायला तर कोणावर दुखावायला. होय की नाही. मग शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे, शब्दामध्ये किती पॉवर आहे की नाही. मी शब्द काय बोलतो ते महत्वाचे आहेत. आता आपण बोलतो वचनामध्ये, धन्यवाद येशू तुझ्या जखमामुळे पूर्णपणे बरा झालाय. आपण शब्द बोलतो, बरोबर आहे की नाही, बोलतो की नाही बोलतो, बरोबर आहे. पण नक्कीच जे आपण शब्द बोलतो त्याच्यावर विश्वास ठेवतो का, आपण जे शब्द बोलतो त्याच्यावर विश्वास ठेवतो का, तशी आपण कृती करतो का. का आपण बोलायला बोलतो पण माझी कृती काय आहे, माझं ऍक्शन काय वेगळंच आहे. मग त्या शब्दाला अर्थ आहे का, त्या बोलल्याला अर्थ आहे का. मग ते शब्द आपल्याला जीवन देणार का मरण देणार. जर आपल्याला आपण तशी कृती केली, जे आपण बोलतो ती कृती केली तरच त्याचं आपल्याला फल भेटेल, तरच त्याचं फल भेटेल. कारण आपण वाचलं काय आहे, पहिला जिभेच्या हाती जीवन आणि मरण आहे, त्याची आवड धरणारे त्याचं फल भोगतील. मग आपल्याला काय करायचं आहे, आपले शब्द बदलायचे आहेत का नाही बदलायचे आहेत, आपल्याला शब्द बदलायचे आहेत की नाही बदलायचे आहेत, आपल्याला करेक्शन करायचं आहे का नहीं करायचं है। अपने 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 मुंह से जो निकलने वाले शब्द है उसको सही तरह उपयोग करने का है कि गलत तरह उपयोग करने का है, तो उसको चेंज करने का है, उसमें करेक्शन लाने का है। अगर अपन करेक्शन लाया नहीं तो क्या वैसा ही बड़बड़ करते जाएगा, वैसा ही बड़बड़ करना जाएगा। जैसा अपन जेवण बनाते हैं खाना, जैसा अपन खाना बनाता है और अगर खाना में नमक नहीं रहेगा, नमक क्या काम करता है, खाना को टेस्ट लाना, बरोबर है, बरोबर है ना। अगर नमक ज्यादा हो गया तो खाना खराब ना, बरोबर है ना, नमक ज्यादा हो गया तो खाना खराब। वैसा ही शब्द है, आप जो बोल रहे हैं वो बाइबल के अनुसार है तो सही है, अगर आप जो बोल रहे हैं वो ये जग का जैसा है तो दुनिया खलास, तुम्हारा जीवन खलास। तो अपन को सोचने का है कि मेरा मुंह से निकलने वाला शब्द क्या है, प्रभु का शब्द है क्या दुनिया का शब्द है। जैसा एक गाड़ी रहता है, उसको तुम आगे का गेयर डालोगे तो आगे जाएगा, पीछे के गेयर डालेगा तो पीछे जाएगा, वैसा ही शब्द है। तुम उसको कैसा इस्तेमाल कर रहे हैं, तुम आगे का डालेगा तो आगे ही जाएगा, तुम पीछे डालेगा तो पीछे ही जाएगा। तुम अच्छा बोलेगा, जीवन बोलेगा तो जीवन ही अच्छा मिलेगा, तुम उसमें मरण बोलेगा तो मरण ही आएगा, बुराई बोलेगा तो बुरा ही होएगा, अच्छा ही बोलेगा तो अच्छा ही होएगा। तो शब्द काय आहे, त्या गाडीच्या गेअरच्या माफत आहेत। पहिला मला काय समजायचं माहित आहे, जेव्हा मी वचनामध्ये नव्हतो की सर्व काही ना माझ्या जीवनामध्ये प्रभू करणार आहे, माझ्या जीवनामध्ये जे काय होत आहे ना, होणार आहे या होतं ते सर्व प्रभू करतात असं मला वाटायचं। पण नक्की तसंच आहे का, हा नक्की जर म्हणतात तसंच आहे की आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या हातात आहे आपले जीवन बदलायला, हा किती जण म्हणतात आपल्या हातात आहे, किती जण म्हणतात प्रभूच्या हातात आहे। ये अंकल बोल रहा है प्रभु के हाथ में है, अंकल सांगतो प्रभूच्या हातात आहे, अंकल म्हणतात आपल्या हातात आहे, या सिस्टर म्हणतात आपल्या हातात आहे।
बघा कसं आहे माहित आहे, तुम्ही शब्द काय वापरता तेच तुम्ही कृती करायची आहे. तुम्ही शब्द जे वापरता, आता तसं मी उदाहरण दिलं, धन्यवाद येशू तुझ्या जखमामुळे मी पूर्णपणे बरा झालो आहे. बरोबर आहे? समोर दिसतं का बरा झालो आहे? नाही. पण विश्वास काय धरायचा आहे? मी बरा झालो आहे. माझं ऍक्शन काय आहे? विश्वास दिसतो का तुम्हाला? विश्वासला पकडू शकतो का तुम्ही? म्हणजे विश्वास म्हणजे काय? चला आपण विश्वास म्हणजे काय पहिला. विश्वास म्हणजे काय कोण सांगेल? पण काय? चला मी सांगतो. ना दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवणं म्हणजे भरोसा ठेवणं म्हणजे विश्वास. ना दिसणाऱ्या गोष्टीवर भरोसा ठेवणं म्हणजे विश्वास. विश्वास दिसतो का तुम्हाला? पण तुम्ही ठेवता की नाही? तुम्ही इथे कशाला आले? विश्वास आहे म्हणून आले की नाही? पण विश्वास दिसतो का? तसंच आहे. तुम्ही म्हणतात धन्यवाद येशूच्या जखमामुळे मी पूर्णपणे बरा झालो या बरी झाले आहे. भले आपलं जे फिजिकली आहे आपण आजारी असेल किंवा आपलं दुखत असेल, पण आपला विश्वास काय का त्याच्या बसलेल्या घायामुळे मी बरा झालो आहे. प्रभूच्या बसलेल्या घायामुळे मी बरा झालो आहे. तो आपल्याला विश्वास दाखवायचा आहे. मला जीवनच बोलायचं आहे, मरण बोलायचं नाही. कारण जेव्हा आम्ही अनेक ठिकाणी जातो किंवा एक आजारी माणसाच्या घरी जातो आणि त्याला विचारतो तू कसा आहेस, तो काय म्हणतो? तो त्याची स्टोरी चालू करतो. अरे असं झालं, डॉक्टरने असं सांगितलंय, डॉक्टरने तसं सांगितलंय, डॉक्टरने असं सांगितलंय, अशा गोळ्या दिल्यात, असं ऑपरेशन सांगितलंय. मग तो जीवन बोलतो की मरण बोलतोय? बरोबर आहे? किती जण सहमत आहेत? तो व्यक्ती जीवन बोलतो की मरण बोलतो? नक्की मरण बोलतो? मग जे बोलतो तसंच घडणार आहे. की नाही? मग त्या व्यक्तीने काय बोललं पाहिजे? मी बरं झालोय, धन्यवाद येशूच्या जखमामुळे मी बरं झालोय, येशूच्या घायामुळे मी बरा झालोय. पण त्याने जर मरणच बोलला तर मरणच होईल. जीवनच शब्द बोलले तर जीवनच भेटणार आहे. मग आपण आपल्या जीवनामध्ये आपण हे करतो की परमेश्वर करतो? आपल्या जीवनामध्ये आपण काय जर पुढे जायचं आहे तर परमेश्वरलाही करायचं आहे की आपणच हे करायचं आहे? आपल्यालाच आपले शब्द बदलायचे आहेत तर आपण परमेश्वर सांगायचे माझ्या जीवनामध्ये शब्द बदल. आपल्याला आपले शब्द बदलायचे आहेत. बरोबर की नाही? आपल्याला बदलायचं काय परमेश्वर बदलायचं आहे? परमेश्वर तर दिले आपल्याला, बरोबर आहे. पण आपण त्याच्यावर मनचिंतनच नाही करणार, आपण त्याच्या अभ्यासच नाही करणार, आपण त्याच्यावर कृतीच करणार नाही, ऍक्शन मध्ये आणणार नाही, तो होणार का? किती जण पोहायला येतं? पोहायला, स्विम करायला? 1 2 3 4. आता मला सांगा, तुम्ही त्या विहिरीकडे या स्विमिंग पूलकडे गेले आणि त्या काठावर उभे राहिले आणि सांगितलं मला पोहायला शिकायचं आहे, तेव्हा तुम्ही शिकले पोहायला? तेव्हा तुम्ही शिकले का? मग कसे शिकले तुम्ही? पाण्यामध्ये उतरले ना, प्रॅक्टिस केली ना, पाण्यामध्ये उतरलं पहिला काय केलं? पाण्यामध्ये उतरलं, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रॅक्टिस केली, कोणाची मदत घेतली, तेव्हा तुम्ही शिकले. बरोबर आहे की? तुम्ही काट्यावर उभे राहून बोलले देवा मला पोहायला शिकव, देवा मला पोहायला शिकव, तेव्हा तुम्ही शिकले. प्रत्यक्ष. सर्वांनी टाळले अंकलला, जोरदार टाळले अंकलला. सर्वांनी कृती करायला लागेल. हालेलुया. जर तुम्ही कृती केली नाही तर जीवनामध्ये त्याचं फल येणारच नाही. मग तुम्ही देवाला कशाला दोष देता? आपण देवाला कशाला दोष देतो? दोष तर आपल्यालाच द्यायचा आहे. देवाने ते दिलंय, आपणच कार्य करत नाही, आपण वापर करत नाही. आपण वापर केला त्याचा फल भेटणार. हालेलुया. तर मग आता तुम्ही काय, तुम्हाला पोहायला शिकायचं असेल तर तुम्ही काय करणार? काठावर उभं राहणार की उडी मारणार?
उडी मारणार पण कोणाकडे मदत घेऊन उडी मारणार. ब्रदरला सांगितले उडी मारायला जाऊन उडी मारणार, तसं नाही. मी एक उदाहरण दिलं. तसंच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे वचन बोलताय त्या वचनाला तुम्हाला ॲक्शनमध्ये आणायचं आहे. तुमचा ट्रॅक कुठेतरी बदलायचा आहे, तुमची पटरी कुठेतरी बदलायची आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पटरी जर बदलली नाही तर तुम्ही जसे आहेत तसेच राहणार. किती पण रिट्रीट करा, किती पण प्रे मीटिंगला येणार, तुमच्या जीवनामध्ये बदल होणार नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या जीवनामध्ये सुद्धा काय माहित आहे, माझ्या जीवनामध्ये सुद्धा ना, मी ज्या वचनामध्ये नव्हतो ना, माझ्या जीवनामध्ये पण असंच घडलंय. माझ्या जीवनामध्ये सुद्धा असंच घडलंय. मी एक बिझनेसमॅन होतो आणि बिझनेसमॅनच्या मुखातून दिवसांना निघणारे भरपूर शब्द निघतात. आणि मी तर बोलतो ना, सर्व मरणाचे शब्द निघतात. माझ्या मुखातून सर्व मरणाचे शब्द निघायचे. खोटं हर क्षणाला खोटं बोलायला लागतं. उदाहरण माझा जो व्यवसाय होता ना, तो सर्व्हिस इंडस्ट्रीचा होता. म्हणजे बिक्री होती माझी आणि भरपूर केक्स पाणी बनायचे. आणि समोरचा व्यक्ती फोन करून बोलायचा, केक निघालाय का? होय, आताच निघालाय. अरे आता पोहोचेल. जेव्हा की तो केक निघालाच नव्हता. अरे आता पोहोचणार बघा, शायद आता तो ट्रॅफिकमध्ये असेल. मग माझ्या मुखातून शब्द काय निघायचे, जीवनाचे का मरणाचे? मग जसं मी पेरलं तसंच पीक आलं. काय माझ्या अंतकरणामध्ये काय होतं, खोटंच होतं. मग ते खोटंच निघालं. तर मी एक बिझनेसमॅन होतो आणि माझ्या संपूर्ण हृदयामध्ये ना, अंतकरणामध्ये वाईटच गोष्टी होत्या. क्षणाला खोटं बोलायचं. कारण खोटं बोललं नाही तर बिझनेस चालणार नाही. कारण खरं बोलायला गेलो तर सर्व प्रभूमध्ये नाहीत ना, जे बोलतील ओके ब्रदर चालेल, आम्हाला पेशन्स आहे, असं नव्हतं ना. जगाबरोबर चालायचं होतं. जग तेच ऍक्सेप्ट करत होतं जे मी बोलत होतो ते. जग माझं सच्चाईला जग मला ऍक्सेप्ट करणार नसतं. मग त्याने मला काय केलं असतं, दोषी ठरवलं असतं. पण जगाबरोबर मी चालत होतो. जग जसं बोलत होतं तसं मी करत होतो. माझ्या अंतकरणातून तेच निघत होतं, काय, सर्व वाईट शब्द. आणि ते एवढं लबाडी निघत होतं ना, क्षणाला मी त्याचा वापर करत होतो. कारण मला वचनाचं ज्ञान नव्हतं. आणि असं मी त्या रमून गेलेलो ना, का प्रत्येक शब्दामध्ये माझी शिवीगाळ असायची. प्रत्येक शब्दामध्ये माझ्या शिव्यागाळ असायच्या. माझ्याकडे 50 माणसं कामाला होती. किती? 50 माणसं कामाला होती. आणि त्या 50 माणसाबरोबर माझा व्यवहार कसा होता, जसं मी माझ्या फॅक्टरीमध्ये घुसायचो ना, माणसं कापायला लागायची. का? कारण माझे शब्द तसे होते. मी मारण्यापेक्षा शब्दाने त्यांना मार द्यायचो. त्यांना मार द्यायचो. मग विचार करा मी कसा व्यक्ती होतो. विचार करा माझं कृत्य कसं होतं, माझे ऍक्शन्स कसे होते. जसा फॅक्टरीमध्ये घुसलो, एखादा माणूस तिकडे काय खात असेल ना, तो काय करायचा, लगेच डस्टबिनमध्ये टाकेल. खरोखर सांगतो मी. तो काय एखादा छोटा बाईट मारत असेल ना, तो संपूर्ण तोंडात घालेला असं तोंड करून असं होईल. का? कारण माझी कृती तशी होती ना. माझी कृती तशी होती का माझं अंतकरण तसं होतं. कारण प्रभू म्हणतो, जे तुझ्या अंतकरणामध्ये आहे तेच मुखाच्या वाटे बाहेर निघेल. आणि माझ्या या अंतकरणामध्ये सर्व वाईट होतं. आणि त्या अंतकरणामध्ये वाईट असण्यामुळे वाईटच गोष्टी निघायच्या. आणि त्या वाईट गोष्टीमध्येच माझं जीवन नष्ट झालं. हालेलुया, हालेलुया. प्रियानो बघा, आपले शब्द आहेत ना, भरपूर महत्वाचे आहेत. जेव्हा आपण अंतकरण साफ ठेवतो, जेव्हा अंतकरण शुद्ध ठेवतो, अंतकरणामध्ये प्रेम ठेवतो, शांती ठेवतो, दया ठेवतो,
सहनशक्ती ठेवतो, तेच आपल्या मुखातून बाहेर निघणार, तेच आपल्या मुखातून बाहेर निघणार. कारण काय माहित आहे, भले मी वचनामध्ये आलो तरी सुद्धा माझ्या तोंडातून, माझ्या मुखातून कधी कधी मरण शब्द व्हायचे, कधी कधी मरणाचे शब्द निघायचे. मी घरी भले मी दुसऱ्यांना शिकवायचो, प्रिचिंग करायचो, दुसऱ्यांना जायचो प्रार्थना करण्यासाठी, पण मी माझ्या नक्की घरी मी माझे शब्द कुठले वापरतोय, मी माझ्या मुलाबाळाला कुठले शब्द बोलतोय, मी माझ्या पत्नीला कुठले शब्द बोलतो, मी माझ्या भाऊ बहिणीला कुठले शब्द बोलतो, मी माझ्या आईला कुठले शब्द बोलतो, मी जीवनाचे शब्द बोलतो की मरणाचे शब्द बोलतो. आणि कधी कधी मी मरणाचे शब्द बोलत होतो. पण जसं जसं मी वचनामध्ये वाढत गेलो, जसं जसं मी वाढत गेलो, ते शब्द मी त्या शब्दावर मी दुरुस्त केली, बदल केला. मी काय झालं आहे ते मेलेला कुत्रा झालो. मेलेला कुत्रा कधी चावतो का? चावतो का? भोगतो का? मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला सुद्धा त्या मेलेल्या कुत्र्यासारखं व्हायचं आहे. मला समजतं कधी कधी घरी काय असतं, बडबड जास्त असते, कधी कधी घरी काय असतं वातावरण मुळे बडबड जास्त असते, पण त्याला आपल्या ऍक्शन मध्ये द्यायचं आहे काय? समोरचा माणूस जर तापला आहे, समोरच्या व्यक्तीने त्याचं टेम्परेचर 100 डिग्री वर आणलंय, आपण सुद्धा तसं करायचं आहे का? का आपल्याला नम्रपणे घ्यायचं आहे? आपल्याला शब्द चूप कुठले वापरायचे आहेत? शांतीचे वापरायचे आहेत का आपल्याला फक्त बडबड करायचे आहे? हा, का आपल्याला ईट का जवाब फत्तर से द्यायचा आहे का इटीचा जवाब शांतीने द्यायचा आहे? हा, जर शांतीने दिलं तर काय होणार? शांतीच येईल. बरोबर आहे. जर आपण प्रेम वापरलं तर प्रेमच येणार. हालेलुया. उदाहरण बघा, माझ्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आहे ना, जेव्हा मी वचनामध्ये आलो आणि जेव्हा जेव्हा समोरचा व्यक्ती किती पण माझ्यावर चिडला असेल या किती पण तो माझ्यावर रागवला असेल, मी फक्त त्याला काय बोलवायचं आहे? कसा आहेस? पहिला विचारणार कसा आहेस, आणि दुसरा शब्द मी त्याला बोलतो, तू चांगला व्यक्ती आहेस रे, प्रभू तुझ्यावर प्रेम करतो, या तू चांगला व्यक्ती आहेस. आता मी त्याला काय जीवनाचे शब्द बोलले, मरणाचे शब्द बोलले का जीवनाचे शब्द बोललो? जेव्हा आपण त्याला, त्या व्यक्तीला प्रेम देतो ना, त्याला किती वर राग असेल ना, तो ऑटोमॅटिकली काय देतो येते? खाली जातो, शांत होतो. ऑटोमॅटिकली तो काय होते? शांत होतो. त्याचं जे 100 डिग्रीचं टेम्परेचर आहे ना, ते लगेच खाली खाली होऊन ते 20-30 वर येते. का असं होतं? का असं होतं? का असं होतं? पण तुम्ही काय केलं? तुम्ही त्याला काय दिलं? राग दिला का प्रेम दिलं? तुम्ही त्याला जेव्हा बोलले की त्याला बोलले तू कसा आहेस, आपण त्याला विचारलं तुझं हालचाल कसा आहे, म्हणजे प्रेमाचे शब्द दिले. बरोबर आहे. आपण त्याला जीवनाचे शब्द दिले. नंतर त्याला बोललो प्रभू तू चांगला व्यक्ती आहेस, प्रभू तुझ्यावर प्रेम करतो. मग आपण त्याच्यामध्ये चांगलं पेरलं का वाईट पेरलं? मग जर चांगलं पेरलं तर तो व्यक्ती काय, किती पण राग असेल तो काय राग कमी होणार का वाढणार? होणार की नाही होणार? होणार की नाही होणार? का तुम्ही त्याच्यासाठी वचन बोलले, का तुम्ही त्याच्यासाठी मेणबत्त्या आणल्या, का तुम्ही त्याच्यासाठी अगरबत्ती लावल्या, का तुम्ही त्याच्यासाठी वेगवेगळे काय काय केले प्रकार, की तुम्ही त्याला प्रेम दिलं? तुम्ही त्याला प्रेम दिलं. जसं तुम्ही त्याला प्रेम दिलं, जसं तुम्ही त्याला जीवनाचे शब्द दिले, तो माणूस स्थिर झाला. हालेलुया. बघा, हे शब्द आहेत ना, हे भरपूर जणांचं लग्न तोडल्यात पण, आणि भरपूर जणांचे लग्न तुटलेली जमवल्यात पण. बरोबर आहे की नाही? पती आणि पत्नीमध्ये जेव्हा भांडण होतं तर त्या मुखातून काय निघतं? चांगले शब्द निघतात का वाईट शब्द निघतात? मरणाचे शब्द निघतात. बरोबर. जेव्हा मरणाचे शब्द निघतात तेव्हा तो जो रिलेशन आहे तो टिकतो का खराब होतो? ते संबंध टिकतात
की तुटतात? हा, तुटतात ना? तुटतात की नाही तुटतात? तुटतात की नाही तुटतात? माझं पण एका वेळी असंच झालेलं. माझं पण एका वेळी असंच झालेलं की माझं आणि माझ्या पत्नीचं रिलेशन तुटणार होतं. का? कारण अंतकरणामध्ये काय होता? राग होता. अंतकरणामध्ये काय होतं? घाण होती. ती घाणच मुखाच्या वाटे बाहेर होत होती. मग ते रोज काय धावायचं? चांगले शब्द नाही, रोज काय वाईटच शब्द निघायचे. का जसं ऑफिसमधून आलो, चालू झालं पॅक 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 चालू, तिचं चालू झालं. तिचं जर 100 असेल, माझं 200 आलं पाहिजे. माझं वर्चस्व आहे ना, मी पती आहे. तिचं 100 असेल तर माझं 200. आय एम अ सुपरमॅन. पण त्याने काय झालं? असा वेळ आला की आमचं रिलेशन तुटणार होतं. असा वेळ आला की आमचं रिलेशन तुटणार होतं. आणि प्रियाला असंच होतं, असंच होतं. आज जगामध्ये असंच चाललंय. शब्दामुळे काय झालंय? डायव्हर्स होतोय, घटस्फोट होतात. शब्दामुळे रिलेशन्स खराब होतात. मग जर तुम्ही ते शब्द चांगल्या वापरायचे आहेत का वाईट वापरायचे आहेत? तुम्ही वाईट शब्द वापरले तर तुटणारच रिलेशन. तुम्ही चांगले शब्द वापरले तर चांगलेच होणार. एक आई आणि एक वडील आपल्या मुलाबाळांना कुठले शब्द वापरतो रोजच्या जीवनामध्ये? चांगले शब्द वापरतो की वाईट वापरतो? आता मी जेव्हा बरेचदा जातो ना, तेव्हा आईवडील बोलतात, अरे माझा मुलगा अभ्यास करत नाही, माझा मुलगा अभ्यास करत नाही, माझा मुलगा अभ्यास करत नाही. मग त्याच्या जीवनामध्ये काय होणार? त्याला चांगले मार्क भेटणार, तो परीक्षेमध्ये पास होणार की नापास होणार? कारण त्या बाईने या त्या व्यक्तीने जे पेरलंय त्याचंच फल येणार की नाही? जे पेरणी केले त्याचंच फल येणार की नाही? हा, बरोबर आहे की नाही? का चांगलं फल येणार? मग त्याला काय करायचं आहे? त्या बाईला काय बोलायचं आहे? माझा मुलगा चांगला अभ्यास करतो, माझा मुलगा चांगला अभ्यास करतो, माझा मुलगा मस्त परीक्षेमध्ये चांगले मार्क काढले आहेत, हे बोलायचं आहे का निगेटिव्ह बोलायचं आहे? काय बोलायचं आहे? पॉझिटिव्ह बोलायचं आहे का निगेटिव्ह बोलायचं आहे? पण आपण काय करतो? आपल्या मुखातून भरपूरदा निगेटिव्ह शब्द काढतो. आपल्या मुखातून भरपूर निगेटिव्ह शब्द काढतो. फक्त त्याच्यामध्ये नाही, आपण आपल्या मुलाबाळांना पण कुठले चांगले शब्द बोलतो. शब्दाने आपण त्याला चांगले संस्कार कुठले देतो? कारण काय माहित आहे, उदाहरण, आम्ही जेव्हा कुणाच्या कुटुंबामध्ये व्हिजिट करतो किंवा आम्ही आमच्या शेजारच बघतो की आई वडील आपल्या मुलाला त्याच्या नावाने हाक मारतात की कशाने हाक मारतात. आम्ही बरेचदा बोलतो त्या मुलाला, ए डुकर, ए डुकरासारखा असं बोलतात. ए डुक्कर, ए असं, ए ठाकरीन, हे असं काय काय बोलतात. मग ती त्यांची मुलं तुम्ही जे बोलल्यात तसंच कृत्य करणार का चांगलं कृत्य करणार? होतं का नाही? बोलतात का नाही? बरोबर आहे. हा, ये पागल है, इसको मालूम नाही, असं बोलतात की नाही? बरोबर आहे ना? मग ते आपले मुलं बाळ तशी कृती करणार का चांगली कृती करणार? जे शब्द बोलल्यात ती कृती करणार का चांगली कृती करणार? मग आपण दोष कोणाला देतो? हे देवा माझ्या मुलांना सुधरव, हे देवा माझ्या मुलांना सुधरव. अरे देव त्याच्यामध्ये काय करील? शब्द तू बोललाच, शब्द तूच बोललास आणि तू देवाला का दोष देतोस? बरोबर की नाही? समजतं का नाही समजतं? समजतं का नाही समजतं? मग आपले शब्द बदलायचे आहेत की नाही बदलायचे आहेत? शब्द बदलायचे आहेत की नाही बदलायचे आहेत? बघा कसं माहित आहे, मला सुद्धा 2 मुले आहेत. मला सुद्धा 2 मुले आहेत. आणि मी पण माहित आहे, मी वचनामध्ये असून सुद्धा मी त्यांच्याबरोबर कसा वागत होतो, मी त्यांच्याबरोबर कसा वागत होतो आणि ते माझ्या वागण्यामुळे त्यांची कृती कशी होती मी बघत होतो. आणि मी एक दिवशी ब्रदर गणेशला बोललो की ब्रदर गणेश, माझ्या मुली आहेत ना, मी त्यांच्यासाठी वचन बोलतो, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, पण त्यांची कृती बदलत नाही, त्यांची कृती बदलत नाही. कशाला असं असेल?
आणि त्याने मला सांगितलं, ते मला दादा म्हणतात की दादा पहिला तुम्ही आहे ना तुमचे शब्द बदला, तुम्ही तुमचे शब्द बदला, तुम्ही शब्द बदला, ऑटोमॅटिक ते बदलतील. आणि मी त्याच्यावर विचार करायला लागला, माझे शब्द बदलायचे आहेत? अरे मी त्यांचा वडील आहे, माझे कसे मी शब्द बदलू? माझं वर्चस्व त्यांचे चाललं पाहिजे ना, मी कसे शब्द बदलू? मी कसं त्याला प्रेम देऊ? मी फक्त काय त्यांच्या पाठी लागायचो, स्टडी केली नाही, अरे हे केलं नाही, हे साफसफाई केली नाही, जेवणावर उठलं प्लेट तशीच टाकले, उचलली नाही, हे साफ नाही केलं, ते साफ नाही केलं. मग मी ते शब्द कुठले बोलत होतो? कुठले बोलत होतो? जीवनाचे शब्द बोलत होतो की मरणाचे शब्द बोलत होतो? हा, तर मी त्याला बोलत होतो माझी मुलं चांगली आहेत, रोज अभ्यास करतात, रोज स्टडी करतात, रोज वचन वाचतात, जेवणावर उठली की प्लेट पण उचलतात, प्लेट पण धुतात, घरी साफसफाई सुद्धा करतात. मी हे बोलत होतो की मी काय बोलत होतो? की मी मरण बोलत होतो? मग मी मरणच बोलत होतो, म्हणून त्यांचं कृती पण तसंच होत होतं. जेव्हा मी गणेश ब्रदरने मला सांगितलं की तू दादा तू आपले शब्द बदल, मी माझे शब्द बदलायला लागलो, कृती पण बदलायला लागली, कृती पण बदलायला लागली. मग मी काय केलं, पाया पडलो की मी याच्या माझ्या गुडघ्यावर आलो, की मी उपवास केले, कमी मेणवात्या लावल्या, कमी अगरबत्त्या लावल्या, काय केलं, काय केलं? फक्त शब्द. आणि जो माणूस आपले शब्द बदलेल, समोरचा व्यक्तीचं कृती पण बदलेल. आपण जसं बोलतो तसंच पीक येणार. जर आपण आपला शब्द बदलला नाही तर समोरचा व्यक्तीचं आपलं जीवन सुद्धा बदलणार नाही. हालेलुया, हालेलुया. किती त्याच्या जीवनामध्ये असं होतं, जसं मी आता सांगितलं तसं किती त्याच्या जीवनामध्ये होतं. हा, फक्त तुम्हीच बोलता, इकडे बोलतच नाही. काय भूक लागले? हा, होतं की नाही होतं? होतं की नाही होतं? हा, होते ना बाय? होतं की नाही? होतं, होतं. मी फक्त माझ्या मुलांचं सांगितलं उदाहरण. असे माझ्या पत्नीचं आहे, माझ्या आईचं आहे, माझ्या भाऊ बहिणीचं आहे, माझ्या शेजाऱ्यांचं आहे, माझ्या ऑफिसमध्ये माझ्या कलिगचं आहे, माझ्या कामगारांचं आहे. होतं, व्हायचं. पण जेव्हा मी त्याला प्रेमाचे शब्द बोलायला लागलो, ऑटोमॅटिकली काय झालं, कृती बदलायला लागली. जेव्हा जेव्हा मी फसतो, या जेव्हा मी समजत नाही ना, मी एकच काय करत आहे, ब्रदर गणेशची मदत घेतो. कारण ते माझ्यासाठी काय माहित आहे, पवित्र आत्मा आहेत, चॅनल आहे माझ्यासाठी. ते माझे ऑफिसमध्ये सुद्धा काय आहे, भरपूर स्टाफ आहेत आणि मी त्यांचा हेड आहे, मी त्यांचा मॅनेजर आहे. तर माझं वर्चस्व तिकडे पाहिजे, कारण कामाचे होते. पण काय व्हायचं, कधी कधी माहित आहे, ते मला रिस्पेक्ट करायचे नाही, ते मला रिस्पेक्ट करायचे नाही, किंवा ते माझं ऐकायचे नाही. आणि मी असंच विचार करायचो, अरे ते मला रिस्पेक्ट करत नाही किंवा माझं ऐकत नाही. मी सिनियर असून सुद्धा मी असंच ब्रदर गणेशला बोललो. ब्रदर गणेशने मला एकच बोललो, दादा एक काम करतो, उद्या आहे ना त्यांच्यासाठी तू नाश्ता घेऊन जा आणि बघ काय होतं. आणि मी तसंच केलं. दुसऱ्या दिवशी मस्त त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन गेलो, त्यांना बोलवलं आणि सांगितलं, बघ मी तुमच्यासाठी नाश्ता आणलाय, खा. नाश्ता सर्वांनी खाला आणि बोलले, सर कुठल्या आनंदाने तुम्ही हा नाश्ता आणला? काय आणला, काय आहे तुमचा बड्डे आहे का आज? काय? मी त्यांना बोललो, नाही बड्डे नाही, अरे तुम्ही माझी स्टाफ आहेत, मी तुमच्यावर प्रेम करतो म्हणून नाश्ता आणला, काय मी आणू नाही शकत काय? आणि एक नाश्त्याने माझा आणि त्यांचे संबंध चांगले केले. पण तो नाश्ता नव्हता, काय होतं, शब्द होतं, प्रेम होतं. प्रियानो, आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्या शब्दावर महत्व द्यायचं आहे. जर आपण आपल्या शब्दावर महत्व दिला नाही, काबू आणली नाही तर आपण जीवन चांगलं पण करू शकतो, वाईट पण करू शकतो. हालेलुया, हालेलुया.
एक पत्नी आणि पतीमध्ये त्यांचं जर जीवन टिकवायचं असेल, त्यांचं व्यावहारिक जीवन जर टिकवायचं असेल, तर शब्द महत्त्वाचे आहेत. एक मुलं आणि आपल्या आईवडिलांमध्ये जर संबंध चांगले टिकवायचे असतील, तर त्याला मेन आहे तुम्ही शब्द जे वापरता ते कसे आहेत, जीवनाचे आहेत की मरणाचे आहेत. जर जीवनाचे शब्द असतील तर ते रिलेशन टिकणारच टिकणार. जर मरणाचे शब्द असतील तर रिलेशन टिकणार नाही. तर त्या रिलेशन जर आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला जीवनाचे शब्द बोलायला लागतील. कारण भरपूर आपल्या जीवनामध्ये भरपूर जो त्रास होतो, भरपूर ज्या समस्या येतात, भरपूर जे अडकले येतात, ते कशामुळे येतात? आपल्या शब्दामुळेच. आपण शब्द काय वापरतो, आपला व्यवहार कसा होतो ते मेन आहे. जर आपले शब्द आपण करेक्शन केले नाही, आपण शब्दाला जर महत्त्व दिला नाही, तर आपलं जीवन तसंच असणार. हालेलुया, हालेलुया. समजतं का नाही समजत? काय समजतं? जे सांगितलंय ते समजतं? समजतं का नाही समजत? कारण काय माहित आहे, होतं आपण मनुष्य आहोत. संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला निरनिराळ्या माणसं भेटतात. निरनिराळ्या माणसाबरोबर आपण निरनिराळ्या भाषा बोलतो, व्यक्त बोलतो आणि आपल्याला झुंजायचं आहे. आपण चालतो त्या दुनियामध्ये चालतो. पण जर आपण प्रभूच्या विश्वासामध्ये आहोत, त्याच्या वचनामध्ये आहोत आणि आपल्याला जर सत्य कळलंय, तर आपण सत्यामध्ये वागलो पाहिजे की नाही वागलं पाहिजे? की नाहीतर आपण डुकराची माफत आहोत. डुकर काय करतात? तुम्ही डुकराला किती पण स्वच्छ धुवा, पण तो काय करतो? तो काय करतो? परत चिखलामध्ये जातो की नाही? जातो का नाही? मग आपल्याला काय करायचं आहे? त्या डुकरामध्ये वागायचं आहे का आपल्या सत्तेमध्ये चालायचं आहे? आपल्या सत्तेमध्ये चालायचं आहे का डुकरामध्ये जायचं आहे? डुकरा जसं व्हायचं आहे. जर सत्यामध्ये चालले तर सत्यच तुम्हाला बंधमुक्त करणार. कुठले ब्रदर, कुठले सिस्टर, कुठले कुठले ते नाही करणार. करणारा कोण आहे? प्रभूचं वचन. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करणार. म्हणून प्रियानो, आपल्याला काय करायचं आहे? आपल्या शब्दावर ताबा आणायचा आहे. आपण शब्द जे वापरतो आपल्या जीवनामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये, आपल्या कामधंद्यामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या मुलाबालामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातलगामध्ये, आपल्या मित्रमंडळामध्ये, ते शब्द जीवनाचे शब्द पाहिजे. ते शब्द जर आपण मरणाचे शब्द वापरले तर कुठेतरी आपण स्वतः त्या रिलेशनशिपला तोडतो. त्या रिलेशनशिपमध्ये आपण स्वतः अडचणी आणतो. दुसरं नाही आणत, दुसरं कोण नाही आणत, आपण स्वतः आणतो. जर रिलेशन टिकवायचं असेल तर आपला शब्द करेक्ट करायला लागतील. जर तुम्ही आपले शब्द करेक्ट केले तर रिलेशन टिकणार. रिलेशन टिकणार. जसं एक बिल्डिंगला त्याचा पाया जर मजबूत केला नाही तर ती बिल्डिंग पडणार. जर तुम्ही त्याचा पाया मजबूत केला तर बिल्डिंग पडणार नाही. तुमचे शब्द जीवनाचे असले तर जीवन टिकणार. तुमचे शब्द मरणाचे असले तर तुझे जीवन मरणामध्ये जाणार. हालेलुया, हालेलुया. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आपले शब्द बदलायचे आहेत. मी सारखं बोलतो, आपल्याला काय करायचं आहे? मला सुद्धा, मी इथे आता बोलतोय, तुम्हाला सांगतोय, पण मी नाही बोलत आहे, पवित्र आत्मा माझ्या मुखातून बोलत आहे. आणि पवित्र आत्मा मला सुद्धा बोलतोय की बॉस्को, तू सुद्धा तुझे शब्द बदलत राहा. जर मी माझे शब्द बदललो तरच माझं जीवन बदलणार. मी माझे शब्द दुसऱ्यांसाठी जे वापरतो त्यांचं जीवन सुद्धा बदलणार. पण त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आणि ते जे शब्द मी वापरतो ते कुठले वापरतो? जीवनाचे वापरतो की मरणाचे वापरतो? हे महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. मी एक तुम्हाला उदाहरण देतो. एका कुटुंबामध्ये मी गेलो होतो एका कुटुंबामध्ये, आणि तो व्यक्ती, त्याच्या दोन्ही किडनी आहेत ना, दोन्ही किडनी फेल झालेत. आणि तो डायलिसिस होता तो व्यक्ती. आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम त्याला व्हिजिट केलं तर त्या व्यक्तीला
मी विचारलं की कसं आहे तब्येत तुझी, दादा कशी आहे तब्येत तुझी? तर त्याने सांगायला घेतलं की दादा असं आहे तसं आहे, मला हप्त्यातून एवढ्या वेळेला डायलिसिस करायला लागतं, मला असं थंडी वाटते, मला कमजोरी येते, मला कधी ताप येतो, मला असं आहे तसं आहे. मी फर्स्ट टाइम गेलेलो आणि तो व्यक्ती वचनामध्ये नव्हता, तर मी त्याचं ऐकून घेतलं. मी त्याला लगेच बोललो नाही की अरे असं बोलू नको, फक्त ऐकून घेतलं. आणि ऐकून घेतल्यानंतर मी त्या व्यक्तीला वचनाचं सांगितलं, त्याला वचन वाचून सांगितलं की प्रभूच्या जखमामुळे, प्रभूच्या घायाद्वारे तू बरा झाला आहेस. तर जेव्हा त्याला ते मी ज्याला वचन सांगितलं तर तो व्यक्ती जरा 2 मिनिटं विचार करू लागला. अरे काय म्हणताय दादा, काय म्हणतो हा, काय म्हणतो की मी बरा झालोय, मी तर बरा झालो नाही. मग त्याला मी त्या वचनाचं स्पष्टीकरण दिलं. त्याला सांगितलं की प्रभू काय सांगत आहे आणि तू काय बोलत आहेत. आणि त्याला हे वचन मी सांगितलं की जिभेच्या हाती जीवन आणि मरण आहे. तू आता मला काय सांगितलंस, जीवन सांगितलंस का मरणच सांगितलंस? तू मला संपूर्ण मरणच सांगत होतास, असं आहे तसं आहे तसं आहे तसं आहे. मग जे तू मला सांगितलंस तेच तुझ्या जीवनामध्ये घडत आहे. तू कुठेतरी करेक्शन कर. मग त्या व्यक्तीने जे मी त्याच्यामध्ये पेरलं त्याने ते विश्वासाने घेतलं, त्यांनी ते वापरलं. आणि जेव्हा जेव्हा मी जायचो त्या व्यक्तीच्या 10 दिवसाने किंवा 15 दिवसाने किंवा 1 महिन्याने, त्या व्यक्तीमध्ये भरपूर फरक आला. काल सुद्धा त्या व्यक्तीच्या मी घरी गेलेलो आणि जेव्हा मी घरी त्या व्यक्तीच्या गेलो ना, मी शॉक झालो की तो व्यक्ती, जो मी व्यक्ती पहिल्यांदा बघितलेला आणि आता बघितलेला, संपूर्ण बदलला आहे. जे डायलिसिस त्याला हप्त्यातून 2दा करायचे, आता 15 दिवसातून 1दा करतात. पहिला तो अन्न घाबरून घाबरून खायचा, आज तो चांगलं अन्न खातो आणि चांगलं जे पाहिजे ते त्याला आवडतं ते खातो, काही नाही. त्याला रात्री झोप लागायची नाही, चांगलापणे झोपतो. तो एकच बोलतो रोजरी घेतो. वैशिष्ट्य काय माहिती आहे, त्याच्या आयुष्यामध्ये त्याने कधी हातामध्ये रोजरी घेतली नव्हती. त्याची बायको मला बोलली, दादा मी तुमचे लय आभारी आहे का या माझ्या नवऱ्याने कधीच त्याच्या हातामध्ये रोजरी घेतली नाही. आणि आज तो काय करतो, रोजरी घेतो आणि वचन बोलतो, धन्यवाद येशू, ते जखमामुळे पूर्णपणे बरा झालोय. बघा त्यांनी काय केलं, त्याचे शब्द बदलले. जसे शब्द बदलले त्या व्यक्तीचं जीवन बदलत चाललं. त्यांनी कृती केली, त्यांनी बोलला, विश्वास ठेवला. दिसत ते काय, डायलिसिस चालू आहे, दिसते काय कमजोरी आहे, दिसते काय थकवा आहे, पण त्याने एक विश्वास काय ठेवला, धन्यवाद येशू, तुझ्या जखमामुळे मी पूर्णपणे बरा झालो आहे. त्याने बोललो, त्याने त्याचा विश्वास ठेवला, त्याने ते ॲक्शनमध्ये आणलं आणि ॲक्शनमध्ये आणल्याबरोबर त्याला फल पण तसंच भेटत चाललंय. त्याला फल सुद्धा तसंच भेटत चाललंय. आणि त्याला बघून त्याचे जे शेजारी आहेत, त्याचे जे नातलग आहेत ना, ते शॉक झालेत. अरे हा व्यक्ती असा कसा, या व्यक्तीमध्ये एवढी सुधारणा कशी? आणि ते लोक माझी वाटच बघत असतात. ते त्या कुटुंबात जातो ते वाटच बघत असतात की दादा कधी येतो. कारण काय माहिती आहे, जसा मी जातो मी त्यांना आणखी विश्वासाबद्दल सांगतो, आणखी प्रभूचं सांगतो, आणखी त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी मी पेरतो, सत्य त्यांना सांगतो. आणि जेव्हा मी त्यांना सत्य सांगतो, सत्यच त्यांना बंधमुक्त करते. आणि ती व्यक्ती भरपूर, म्हणजे एवढा फरक आहे ना की मी प्रभूला धन्यवाद देतो की प्रभू माझ्या मुखाच्याद्वारे तू कार्य करत आहेस, माझ्या थ्रू त्यांच्या कुटुंबामध्ये तू कार्य केलं आहेस, म्हणून तुला धन्यवाद. आज एक कुटुंब मी वाचवलं आहे. फक्त तू माझा वापर केला आहेस, करणारा तू आहेस, तू करत आहेस, फक्त माझा वापर करणार आहेस, करत आहेस. म्हणून प्रियानो, शब्द किती महत्वाचा आहे. असे मी तुम्हाला अनेक उदाहरण देईन मी तुम्हाला की ज्याने आपले शब्द बदलले आहेत त्याचं जीवन बदललंय. ज्याने शब्द बदलले नाही तो तसाच आहे, जसा आहे तसाच आहे. 50 रिट्रीट करतो, 50 प्रेयर मीटिंग अटेंड करतो, पण जीवन
ए पासून चालू झालेलं ते ए पर्यंतच आहे, झेड पर्यंत पोचलंच नाही. 1 पासून चालू केलेलं 1 मध्येच आहे, 100 पर्यंत पोचलंच नाही. कारण काय केलंय त्याने? शब्द बदलले नाही. तो वचन वाचतो, वचन सुद्धा बोलतो, सर्व करतो, बायबल सुद्धा वाचतो, पण शब्द काय आहेत? मरणाचेच आहेत. शब्द काय आहे? मरणाचेच आहेत. शब्द चांगले करा, शब्द जीवनाचे बोला, जीवनाचंच होणार. आमच्याकडे भरपूर अशी उदाहरणं आहेत. आता गेल्या एक महिन्याचं एक उदाहरण आहे. माझ्याकडे एक सिस्टर आली आणि सांगितलं की दादा माझ्या मुलाला जॉब नाही आहे, माझ्या मुलाला जॉब नाही आहे, तो घरीच बसलाय. मी फक्त त्या बाईला एकच सांगितलं, तू प्रभूला धन्यवाद दे की तुझ्या मुलाला चांगला जॉब भेटलाय आणि तू त्याचं एक चित्र बनव का माझा मुलगा कामाला लागलाय. आणि मुलाला पण सांग की वचन बोलायला की प्रभूचा पवित्र आत्मा माझ्यावर आलाय आणि मला चांगला जॉब त्याने दिला आहे. दिसते काय तू घरीच बसलायस, पण विश्वास ठेव की तुला जॉब आलाय. आणि त्या लोकांनी, त्या बाईने, त्या सिस्टरने ते वचन बोललं, तिने विश्वास ठेवला आणि ती घरी वचन बोलायला लागली. जसं वचन बोलायला लागली 1 हप्त्याच्या आतमध्ये तिच्या मुलाला नोकरी भेटली. 1 हप्त्याच्या आतमध्ये तिच्या मुलाला नोकरी भेटली. तिने काय केलं? जे बोललं ते शब्द जे मी तुला दिले ते शब्द तिने घेतले, त्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्या शब्दावर तिने तसं चित्र बनवलं आणि आज तो व्यक्ती, आज तो मुलगा कामाला जातो. कसं होऊ शकतं हे? कसं होऊ शकतं? कसं होऊ शकतं? शब्दावर. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करेक्शन केलं, तुमच्या शब्दामध्ये जीवनाचे शब्द बोलले, तर ते तुम्हाला फलच चांगलं येईल. तुम्ही मरणाचे शब्द वापरले तर तुम्हाला फल मरणाचंच येणार. हालेलुया, हालेलुया. तर किती जण तयार आहेत आपले शब्द बदलायला? किती जण तयार आहेत आपले शब्द बदलायला? कळतं का नाही कळत? प्रियानो, माझ्या सिस्टर्स आणि ब्रदर्स लोकांनो, शब्द बदला. मी शब्द बदलले म्हणून मी आज माईक घेऊन तुमच्या समोर उभा आहे. मी 1 नंबर आळशी लब्बाड माणूस, जो प्रार्थनेला कंटाळायचा. घरी प्रार्थना चालू झाली की मी गायब व्हायचो. मी कुठे असायचो माहिती आहे? बसलेला. इथे प्रार्थना घरी चालतात, मी मागच्या दरवाजातून निघून मित्रमंडळाबरोबर. आज तोच व्यक्ती दुसऱ्यांचं हे बंद करतो. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? कारण काय? मी माझे शब्द बदलले. मी माझे शब्द बदलले. मी माझे जेव्हा शब्द बदलायला चालू केलं, माझ्या जीवनामध्ये सुद्धा परिबदल व्हायला चालू केला. माझं सुद्धा शुद्धीकरण व्हायला चालू झालं. आणि आज गेले 3.5 वर्ष मी याला हात सुद्धा लावत नाही. मी याला हात सुद्धा लावत नाही. तुम्हाला मी गेल्या हप्त्यातच उदाहरण सांगतो. मी, माझी पत्नी, माझी दोन्ही मुलं वचनामध्ये आल्यात. बाकीचं माझं कुटुंब वचनामध्ये यायचं, मी तर विश्वास ठेवतो ते सुद्धा आले आहेत. आणि त्यांच्या घरी एक समारंभ होता आणि ते जगाच्या गोष्टीमध्ये होते. खाना पिना सब सर्व होतं. आता मी भाऊ आहे, मला तिकडे हजर होणं गरजेचं आहे. मला फक्त माझ्या भावावर प्रेमच द्यायचं आहे, मला माझ्या कुटुंबावर प्रेमच करायचं आहे. आणि मी तिकडे हजर होतो, सर्व चालत होतं. आणि एक व्यक्ती येऊन मला म्हणाली, माझ्याच कुटुंबातली, की दादा एवढं सर्व आहे आणि तू हात सुद्धा लावत नाही, कसं शक्य आहे? एवढं सर्व आहे, तू हात सुद्धा लावत नाही, कसं शक्य आहे? मी त्या व्यक्तीला बोललो, माझ्यामध्ये जो वास करतो ना, तो या जगापेक्षा महान आहे. माझ्यामध्ये जो वास करतो ना, तो या जगापेक्षा महान आहे. म्हणून काय माहित आहे, मला त्याच्या जवळ सुद्धा जायचं
इच्छा होत नाही. हात लावायचं लांबची गोष्ट आहे, जवळ सुद्धा जाण्याची इच्छा होत नाही. कारण माझ्यामध्ये जो वास करतो या जगापेक्षा मोठा आहे. हालेलुया, हालेलुया. कारण काय माहिती आहे, जे शब्द ब्रदराने मला दिले, जे शब्द प्रभूने मला दिले, ते शब्द मी माझ्या चांगल्या भंडारात ठेवून त्याचा चांगलंच वापर करतो. जर मी माझ्या भंडारातून चांगले शब्द काढतो तर माझं जीवनसुद्धा चांगलंच होतं. मी माझ्या भंडारातून वाईट शब्द काढणार तर माझं जीवनसुद्धा वाईट होणार. हालेलुया, हालेलुया. समजतं का नाही समजत? काय समजतं? शब्द बदलायचे आहेत, शब्द बदलायचे आहेत, बदलायचे आहेत की नाही बदलायचे आहेत? शब्द बदलले आपण तर आपलं जीवन बदलणार. शब्द बदलले नाही तर आपलं जीवन तसंच राहणार, आपलं जीवन तसंच राहणार. कारण शब्द माणसाला जीवन सुद्धा देऊ शकतो, शब्द माणसाचं जीवन सुद्धा घेऊ शकतो. शब्द आपण चांगलं करू शकतो, शब्द दुसऱ्यांचं वाईट पण करू शकतो. म्हणून शब्द आपल्या जीवनामध्ये भरपूर महत्त्वाचे आहेत. हालेलुया, हालेलुया. सांगायला गेलं तसे भरपूर उदाहरण आहेत जे शब्दामुळे त्यांच्या जीवनामध्ये भरपूर कार्य झालंय. मी जेव्हा मी कामाला वसईलाच आहे आणि जेव्हा मी आणि ब्रदर गणेश आम्ही दोघे संघाती कामाला जायचो. आम्ही दोघे कामाला जायचो. ते वसईला जायचे, मी वसईवरून थोडं पुढे जायचो कामाला. पण कसं सकाळी जेव्हा घरातून निघायचो तेव्हा मी माझ्या स्कूटरवर त्यांना लिफ्ट द्यायचो आणि आम्ही संघातीच जायचो आणि संध्याकाळी सुद्धा कधी कधी संघातीच जायचो. माझं जीवन कसं माझ्या जीवनामध्ये मी वापर केला आणि त्याने माझ्या जीवनामध्ये कसा वापर केला मी ते सांगतो तुम्हाला. आणि तेव्हा मी वचनामध्ये जस्ट वचनामध्ये आलेलो, एवढं पण वचनाचं मला माहिती नव्हती. आता वचनाचं ज्या माणसाला माहीत नसतं तो जगामध्ये राहतो की नाही, जगामध्ये राहतो की नाही, जगामध्ये राहतो की नाही. तर मी जस्ट वचनामध्ये शिकत होतो, वचनामध्ये जस्ट आलो होतो. आणि काय व्हायचं, जेव्हा माणूस वचनामध्ये येतो तेव्हा त्याला असं काय वाटतं की मला सर्व माहिती आहे. जेव्हा माणूस वचनामध्ये येतो ना त्याला असं वाटतं की मला बायबलचं सर्व माहिती आहे, मला आता सर्व माहिती आहे. आणि तो माणूस काय करतो माहिती आहे, दुसऱ्यांना फटाफट करेक्ट करायला जातो, दुसऱ्यांच्या चुका काढत जातो. होतं का नाही होतं? दुसऱ्यांच्या चुका, अरे मी आता हे जर वचनामध्ये आलोय, मी आता आलेल्यामध्ये आलोय, आता मी दुसऱ्यांची वाट लावणार. आणि मी पण तशी कृती करायचो. थोडं कोण काय बोललं, अरे असं तू केलं तर वचनाचा विरुद्ध बोललास, असं केलं तसं केलं. आणि काय झालं, मी जस्ट सकाळी यायचं तर ब्रदरला सांगायचो की ब्रदर असं असं. ब्रदर पण काय करायचं, मला बोलले नाही, ब्रदर पण ऐकून घ्यायचे. आणि मला एक दिवशी ब्रदर बोलले की दादा तुझं तोंड आहे ना गप्प ठेव, कारण तुला पहिला प्रभूमध्ये वाढायचं आहे, तुला तुझ्या जीवनामध्ये करेक्शन करायचं आहे. जेव्हा तू तुझ्या जीवनामध्ये करेक्शन करणार तेव्हाच तू दुसऱ्याच्या जीवनामध्ये करेक्शन करायला जा. पहिला तुझं जीवनामध्ये शब्द बदलणार. आणि मी परमेश्वराचे भरपूर आभारी आहे का ते माझ्या सोबती होते. आम्ही सकाळी जायचो, तो अर्धा तास ते मला प्रभूचं शब्द सांगायचे आणि त्या अर्धा तासामध्ये त्यांच्याद्वारे पवित्र आत्मा मला भरपूर शिकवायचा. आणि त्या अर्धा तासात माझा संपूर्ण दिवस आहे ना चांगलाच जायचा. कारण काय माहिती आहे, ते जे पेरत होते माझ्या चांगल्या जमिनीमध्ये तेच चांगलं फल यायचं. आणि तसं जसं ते मला पेरत होते तसं जसं मी माझी जमीन चांगली केली आणि त्याला चांगलंच फल आलं. सांगण्याचं गोष्ट हे नाही की मी ब्रदराला मोठं करतो की मला मोठं करतो, पण मी प्रभूचा गौरव करतो, प्रभूच्या वचनाचा गौरव करतो, त्याच्या नावाचा गौरव करतो की कसं पवित्र आत्म्याने त्यांचा वापर माझ्या जीवनामध्ये केला. जर त्यांनी माझ्या जीवनामध्ये वापर केला नसता, ते मला सपोर्ट नसता केला, त्यांनी मला
चांगलं माझं लाईन मला करेक्शन केलं नसतं तर आज मी मरणामध्ये असतो, आज मी जगामध्ये गुंतलेला असतो. कारण माझं जीवन तसं होतं. मी बोललो ना, एक बिझनेसमॅन होतो. बिझनेसमॅनच्या हर क्षणाक्षणाला खोटं बोलायला लागतं, हर क्षणाक्षणाला शब्द वेगळे बोलायला लागतात. पण धन्यवाद आहे येशूला, की धन्यवाद येशू, तू मला निवडलास, मी तुला निवडलं नाही. तू मला निवडलास आणि माझ्या जीवनामध्ये तू बदल आणलास, तू बदल आणलास. तर आपल्याला सुद्धा, तुम्हाला सुद्धा मी सांगतो, जर प्रभू माझ्या जीवनामध्ये करू शकतो तर प्रभू तुमच्या जीवनामध्ये करू शकतो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, शब्द बदलायचे आहेत. तुम्हाला शब्द करेक्शन करायचे आहेत. तुम्ही शब्द करेक्शन केले ऑटोमॅटिकली तर तुमचं जीवन बदलणार. ऑटोमॅटिकली तुमच्या घरातली व्यक्ती बोलतील तुम्हाला, हा तोच ना, हा तीच ना. खरोखर मला सांगतात, मला बोलतात. आता काल पण मी एका फंक्शनला होतो, भरपूर म्हणजे लांब होतो, आणि रात्रीच्या मी घरी 1:30 वाजता आलो. आणि 1:30 वाजता येऊन 1:45 वाजता झोपलो, 2 वाजता झोपलो, आणि प्रभूने मला लवकर उठवलं आणि लवकर इथे आणलं. तर मी त्या फंक्शनला होतो, तिकडे सुद्धा भरपूर लोक, जगाचे लोक आले. मला सांगितलं, अरे तिकडे एक खुल्ला आहे, जा ना, तिकडे खुल्ला आहे, जा ना, तिकडे एक खुल्ला आहे, जा ना, तिकडे एक खुल्ला आहे, जा ना. आणि मी बोललो थँक्यू. तर ते बोलायला लागले, अरे तू ख्रिस्ती ना, मग तू घेत नाही, तू तोच बॉस्को ना, तू घेत नाही. पण मी काहीच नाही बोललो. मी काय केलं, थँक्यू बोललो आणि गप राहिलो. हालेलुया. कसं शक्य आहे, कसं शक्य आहे, बरोबर की नाही? कसं शक्य आहे? कारण काय, माझा विश्वास आणि माझी कृती. मला कळलं वचनामध्ये की मग्नपान हे देवाच्या विरुद्ध आहे. मग्नपान करणे हे देवाच्या विरुद्ध आहे, हे मला कळलं आहे. जर मला कळलं आहे आणि तरी सुद्धा मी तसा करतो म्हणजे मी डुक्कर आहे, बरोबर की नाही? मी डुक्कर नाही, मी प्रभूचा मुलगा आहे. मी डुक्कर नाही, मी प्रभूचा मुलगा आहे. तर मी प्रभूचा मुलगा आहे तर मी प्रभूच्या वाटेवरच चालणार. कारण प्रभू काय आहे, मार्ग सत्य जीवन, आणि प्रभू मला सत्याच्याच मार्गावर नेतोय. हालेलुया, हालेलुया. समजतं का नाही समजत? समजतं का नाही समजत? बघा प्रियांनो, जेव्हा तुम्ही वचनामध्ये वाढणार, जेव्हा तुम्ही जीवनामध्ये वाढणार, जीवनाच्या शब्दामध्ये वाढणार, तुमचा भरपूर जण विरोध करणार, तुमच्यावर भरपूर अत्याचार होणार. पण त्या अत्याचाराला, त्या विरोधाला घाबरायचं नाही. त्या अत्याचाराला आणि विरोधाला घाबरायचं नाही. क्षणाला अत्याचार होतात, आमच्यावर सुद्धा क्षणाला अत्याचार होतात, पण आम्ही घाबरत नाही. कारण प्रभू म्हणतो, त्याने मला सोडलं नाही तर तुम्हाला सोडणार का? प्रभू म्हणतो, त्याने मला सोडलं नाही तुम्हाला सोडणार का? म्हणून काय, आपण प्रभूपेक्षा मोठे आहोत का? नाही. बोलताय ना, बोलण्याचं टोन मला बंद करायचं आहे? नाही, बोलू दे. मी विश्वासामध्ये आहे, मी वचनामध्ये आहे, मी सत्यामध्ये आहे. मला बरोबर असू दे ना, मला चालायचं आहे, मला पुढे चालायचं आहे, मला माझा मार्ग पकडायचा आहे. का माझ्यामध्ये वास कोण करतो? प्रभू येशू करतो. आणि जो वास करतो तो यांच्यापेक्षा मोठा आहे. तर मला कसली काळजी आहे, कसली भीती आहे? जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करतो, जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये तो विश्वास ठेवतो, त्याचं जीवन बदलणारच. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर समजलं का नाही समजलं? तर तुम्ही बदलणार की नाही बदलणार? शब्द बदलू नका, पहिला अंतःकरण बदला. शब्दापेक्षा अंतःकरण महत्वाचं आहे, हृदय महत्वाचं आहे. हृदय बदला, अंतःकरण बदला, ऑटोमॅटिकली शब्द बदलतील. तुमच्या भंडारामध्ये, अंतःकरणाच्या भंडारामध्ये तुम्ही काय साठवून ठेवलंय? प्रेम साठवून ठेवलंय, शांती साठवून ठेवलंय, दया केलंय, क्षमा केलंय, हे साठवून ठेवलंय, की तुम्ही कचरा साठवून ठेवलाय, जगाचा कचरा ठेवलाय? जर तुम्ही जगाचा कचरा ठेवला असेल ना, तो काढून टाका आणि देवाचे शब्द घ्या, प्रेम घ्या. प्रेम स्वयं देव आहे, प्रीती स्वयं देव आहे.
चांगलं शब्द घ्या, देवाचे शब्द घ्या. देवाचे शब्द घेतले तेच तुमच्या मुखाच्या वाटी निघणार आणि तेच शब्द तुम्हाला बंधमुक्त करणार. आपण सर्वजण उभे राहूया. सर्वांनी उभे राहूया. हे प्रभू परमेश्वर, हे पवित्र आत्मा, आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो पिता परमेश्वर की तू माझ्या मुखी तुझ्या पवित्र आत्म्याने सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आम्हाला जे काय आमच्यामध्ये आज पेरलंय, आमच्या सुसुपीत जमिनीमध्ये जे काय पेरलंय त्याला 30 पट 60 पट आणि 100 पट पीक आलंय असा आमचा सर्वांचा विश्वास आहे. म्हणून धन्यवाद. धन्यवाद देतो पिता परमेश्वर की तू आम्हाला आज सत्य शिकवलंयस, सत्याचा मार्ग आज आम्हाला दिलायस, आम्हाला जीवनच शिकवलंस, आमच्या मुखातून जीवनच निघणार आहे असा आमचा विश्वास आहे. म्हणून त्याला धन्यवाद. ही प्रार्थना मी जिवंत प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू.